सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि MBA कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा, प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा। हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ऑटोनॉमस NAC A ग्रेड असणारं अंबाबाई तालीम संस्थेचे संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज। इथे MBA, पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग मधील 7 ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रँचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या। या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य, इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनीत चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणारं हँड्स ऑन ट्रेनिंग सुद्धा विद्यार्थ्यांना इथे दिलं जातं। स्पोर्ट्स इव्हेंट, कल्चरल इव्हेंट, सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते। विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल, कॉलेज बस या सुविधा आहेत। सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला मिळालाय। अधिक माहितीसाठी डिस्प्लेवर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। दादा तुम्हीच मुख्यमंत्री व्हा, जळगावात झळकले अजित पवारांचे बॅनर। राज्याच्या राजकीय वातावरणात चर्चेचा ठिणगी ठरणारी घटना जळगाव शहरात घडली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटच्या जळगाव कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मुख्यमंत्री म्हणून स्वागत करणारे बॅनर झळकल्याने मोठी खळबळ उडाली आहे। या बॅनरवर दादा तुम्हीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे अशी विठोबा चरणी प्रार्थना असा संदेश देण्यात आला आहे। कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहाने हे बॅनर लावून अजित पवार यांच्याबद्दलचा विश्वास आणि अपेक्षा अधोरेखित केली आहे। बॅनर झळकल्यानंतर जळगाव शहरात तसेच जिल्ह्यात या घटनेची जोरदार चर्चा रंगत असून नागरिक आणि राजकीय वर्तुळ या विषयावर विविध प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत। राज्यातील सत्ता समीकरण आणि आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हे बॅनर महत्त्वाचं मानलं जात आहे। कार्यकर्त्यांचा वाढता उत्साह आणि अजित पवार यांच्याबद्दलची मुख्यमंत्री पदाची इच्छा यामुळे या घटनेला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे। दरम्यान अजित पवारांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी कार्यकर्त्यांकडून घेतलं जात असल्याने जळगावातील राजकीय वातावरण अधिकच तापलं आहे। बॅनरमुळे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या अपेक्षा स्पष्टपणे दिसून येत असून आगामी काळात या घटनेला राज्यभरात राजकीय रंग चढण्याची शक्यता वर्तवली जात आहे।